लाईव्ह महाराष्ट्र, हा तुमची साथ आमची। सामान्य जनतेच्या हितासाठी चाकण येथील ट्रॅफिक मुक्त होण्यासाठी विधानसभेत आवाज उठवणारे खेड तालुक्याचे आमदार श्री बाबाजी शेठ काळे पाटील यांनी आपले विचार मांडले। या संदर्भात खेड तालुक्याचे कायदा विशेषज्ञ कायदेतज्ञ ॲडव्होकेट पोपटराव तांबे पाटील यांनी लाईव्ह महाराष्ट्र टीव्ही न्यूजला आपली प्रतिक्रिया दिली। पाहूया एक विशेष भाग। आपले प्रतिनिधी काळूराम घोडके, पुणे। किंवा सरकारने त्याच्यासाठी पावलं उचलली पाहिजे। बरं तांबे सर, आतापर्यंत तुम्ही प्रत्येकाच्या अडचणीला सामोरे जाऊन प्रत्येकाच्या व्यथा आणि कथा तुम्ही काय केलेले आता इथं संबोधित केलेल्या आहेत। तर जाता जाता मला आता एक प्रश्न असा विचारितो, जर दळणवळणचं साधन किंवा शेतकऱ्यांच्या हमी भावाला भाव मिळवण्यासाठी, शेतकऱ्यांचा माल बाजारात वेळेत पोहोचण्यासाठी किंवा वर्कर लोकर रहदारी असेल ECZचा आशिया खंडातील प्रोजेक्ट म्हणजे आज चाकण MIDC तुम्ही आज मगाशी सांगितलेलं आहे, तर त्या अनुषंगाने हा रस्ता जर झाला तर लोकांच्या हितासाठी त्याचा कितीपत उपयोग होणार आहे? 100% उपयोग होणार आहे। तुमची मानसिक, शारीरिक किंवा आर्थिक संपूर्णपणे जी आज लयलूट होते किंवा नुकसान होते, वेळ वाचणार आहे, पेट्रोल डिझेल किंवा इंधन याची बचत होणार आहे। आणि तुमचा जो प्रगतीचा जो मार्ग आहे, आज उत्तर पुणे जिल्हा असेल किंवा नाशिक जिल्ह्यातली लोक इथे येत जात असतील, त्या रस्त्यावरती दळणवळण हे मुख्य साधन आहे। ते जर मुख्य साधन व्यवस्थित असेल तर प्रगतीचा आलेख हा उंचावलेला, शिस्त आणि स्वच्छता या दोन गोष्टी दिसतात। आज जर पाहिलं तर चाकणची परिस्थिती काय आहे, रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग लागलेले आहेत। नगरपालिकेत त्या ठिकाणी नगर परिषदेचं लक्ष नाही, कार्यकर्त्यांचं लक्ष नाही, पुढाऱ्यांचं लक्ष नाही। म्हणजे एका बाजूला दुर्गंधी आहे आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी मुंगीच्या पावलाने ट्रॅफिक चालते। म्हणजे त्या दुर्गंधीचा वास घेत म्हणजे आज आम्ही म्हणजे नाशिकहून त्या रस्त्याने जाणारे म्हणजे शापित किंवा पापी म्हटलं तर वावगं होणार नाही, कारण त्यांना आज जिवंतपणे या नरक यातना, पाप यातना भोगावे लागतात। बरं साहेब, आपल्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी पण आता काय केलेलं आहे की सर्वेक्षण करू आणि 6 पदरी रस्ताची मंजुरी करू। त्या अनुषंगाने आज अजितदादा पवार साहेबांनी सुद्धा या रस्त्याचा विषय मनावरती घेतलेला आहे। त्या अनुषंगाने आपण दादांच्या संदर्भामध्ये काय सांगू इच्छिता? हे पहा, दादांनी शब्द दिल्यानंतर दादा ते काम करतात, परंतु त्यांनी प्रामुख्याने बारामतीपेक्षा खेड तालुक्यावर जास्त लक्ष देणं, उत्तर पुणे जिल्ह्यावर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे। कारण ही जी आहे ही आता काळाची गरज होऊन बसलेली आहे। याला वेळ करेंगे, देखेंगे, सोचेंगे, मंजूर करेंगे असं याला आता वेळ नाही। आज जर पाहिलं तर इथं मला पुण्याला जायचं म्हटलं तर मला 10 वेळा विचार करायचा, आज जायचं का उद्या जायचं, उद्या जायचं का परवा जायचं। म्हणजे एवढी ट्रॅफिक त्या ठिकाणी रश, म्हणजे इतकी गर्दी असते। आज आपण पाहिलं तर चाकण हे एक औद्योगिक शहर आहे, MIDC आहे, चाकण मोठं दादांच्या संदर्भात म्हणजे दादांच्या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटते? करेंगे कर लेंगे? बरोबर, दादांनी मनावर जर घेतलं तर ते करू शकतात, पण जर मनावरच नाही घेतलं, फक्त कार्यकर्त्यांच्या समाधानासाठी करेंगे, सोचेंगे, देखेंगे असं जर केलं तर मग हे आतापर्यंत 40 वर्ष आतापर्यंत गेली। 40 वर्ष आतापर्यंत संपूर्ण उत्तर पुणे जिल्हा म्हणण्यापेक्षा पुणे जिल्हा राष्ट्रवादीच्या पाठीमागं म्हणजे शरदचंद्रजी पवार असेल, अजितदादा असेल यांच्याच पाठीशी आहे ना। तुम्ही बारामतीच्या सुधारणा केल्या रे, इकडे पुणे जिल्ह्यात किंवा उत्तर पुणे जिल्ह्याचा हा जो मुख्य रस्ता आहे, या मुख्य रस्त्याकडे लक्ष दिलं पाहिजे ना। आज आम्ही आमच्या जमिनी दिल्या, आज खेड तालुक्यात 5 औद्योगिक टप्पे झाले। पहिला औद्योगिक टप्पा झाला, दुसरा झाला, तिसरा झाला, चौथा झाला, 5वा झाला, त्याच्यानंतर ECZ झाला। आम्ही आमच्या शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या आणि आम्हाला जमिनी देऊन आम्हाला रस्त्याने नीट चालता येत नाही। याच्यासारखं आमच्यासारखं दुर्भाग्य या जगामध्ये। बरं साहेब, आता सर तुम्ही सांगितलं शरदचंद्रजी पवार साहेबांचं नाव घेतलेलं आहे तुम्ही, कारण ओसाड माळरानावरती बीज अंकुर पेरणार आहे। कृषी प्रधान देशातले काळ्याची सेवा करणारे माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब, शेतकऱ्यांनी किती खाव्यात खसतात त्यांना सापडत नव्हता प्रगतीचा रस्ता, पण शेतकऱ्यांना उन्नती, ऊर्जा, पाठबळ देण्यासाठी शरदचंद्रजी पवार साहेबांनी काय केलेलं आहे की एक भरभरून सहकार्य शेतकरी वर्गाला केलेलं आहे। तर त्या अनुषंगाने अजितदादांनी त्यांचीच पाऊलावरती पाऊल ठेवून शेतकऱ्यांच्या हितासाठी काय करणे योग्य वाटतं तुम्हाला? हे पहा, शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही 1000 वेळा सांगतो, तुम्ही हे GST वगैरे लावला, ह्या गोष्टीशी आम्हाला पसंती नाही। GST वगैरे ह्या शेतकऱ्याच्या शेतमालाला किंवा शेतकऱ्यांच्या बाबत GST म्हणजे हा जिजिया कर आहे। इंग्रजांनी जसा लावला होता ना तसा हा कर आहे। यांनी ही
माणसाने राजकीय गोष्टीवरती बोलणं योग्य नाही. मी कोणत्याही पार्टीचा कोणत्याही पक्षाचा नाही, त्यामुळे मी बोलणं उचित नाही. आज चाकण हे फार अतिशय कांदा बटाट्याचं औद्योगिक मोठं मार्केट आहे. चाकण हे औद्योगिक शहर आहे. चाकण या ठिकाणची जी लोकसंख्या विचारात घेतली, MIDC ची विचारात घेतली, तर त्या रस्त्याचं काम तातडीने होणं गरजेचं आहे. आता राहिला प्रश्न रहदारीचा प्रश्न जो आहे, तो पोलिसांनी सुद्धा त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे. जी वाहनं आहेत, जड वाहनं जी आहेत, ती ठराविक वेळेत म्हणजे वर्किंग आवरला सकाळी 8:30 ते संध्याकाळी 5:30, 6, 7 वाजेपर्यंत ती बंद ठेवली पाहिजे, की ज्यामुळं ट्रॅफिक जाम होणार नाही. पण आज काय झालं की मोठी मोठी वाहनं, MIDCतली वाहनं किंवा औद्योगिक वाहनं. लाईव्ह महाराष्ट्र, हाक तुमची, साथ आमची.